लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांचा पराक्रमी धगधगता क्रांतिकारी इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता या विषयावर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सर्वात मोठ्या राष्ट्रीय भव्य निबंध लेखन स्पर्धेचं मानवतावादी सांस्कृतिक चळवळ लोकमाता अहिल्याबाई विचार मंच यांच्या वतीने आयोजन करण्यात आलं असून सदर स्पर्धेमध्ये 1 लाख लोक सहभागी होणार असल्याची माहिती मार्गदर्शन समितीचे प्रमुख बबनराव राणगे, डॉक्टर वर्षा चौरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे सर्वव्यापी विचार आत्मसात करण्याची प्रक्रिया यातून यशस्वी होणार असून सदर स्पर्धेतील निवडक निबंधांचा सर्वव्यापी लोकमाता अहिल्याबाई होळकर हा 1000हून अधिक पानांचा ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे। या भव्य निबंध लेखन स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं महाबक्षीस 5 लाख रुपयांचं असून यामध्ये 1 लाख रुपये रोख आणि 4 लाखांची पुस्तकं मिळणार आहेत। द्वितीय क्रमांकाचं भव्य महाबक्षीस 3 लाख रुपयांचं असून यामध्ये 50,000 रुपये रोख आणि 2.5 लाखांची पुस्तके मिळणार आहेत। त्याचबरोबर 20 बक्षिसे उत्तेजनार्थ असून प्रत्येकी 3,000ची पुस्तके मिळणार आहेत। या भव्य निबंध लेखन स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येकास 1,000 रुपयांची पुस्तकं आणि सहभागाचं प्रमाणपत्र मिळणार असून या भव्य निबंध लेखन स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे, तर निबंध पाठवण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2025 असून या स्पर्धेचा निकाल 30 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे। बक्षीस वितरण 26 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे। या स्पर्धेसाठी नियम व अटी लागू असून निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास 70 58 47 92 12 आणि 98 90 55 43 40 या व्हॉट्सॲपच्या नंबरवर निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती पाठवा असा मेसेज पाठवावा किंवा मानवतावादी सांस्कृतिक चळवळ लोकमाता अहिल्याबाई विचार मंच 873 क 2 सी वॉर्ड, सिद्धेश्वरी प्लाझा, उमा टॉकी चौक, सिद्धिविनायक मंदिरासमोर, राजाराम रोड, कोल्हापूर या ठिकाणी प्रत्यक्ष भेटावं असं आवाहन मुख्य आयोजक अंतिमा कोल्हापूरकर यांनी केलं। पत्रकार परिषदेला सुरेश केसरकर, ॲडव्होकेट करुणा विमल, अनिल म्हमाने, विश्वासराव तरटे, अर्हत मिनसेकर, नमिता धनवडे उपस्थित होते। अंतिमा कोल्हापूरकर 873 क 2 सी वॉर्ड, सिद्धेश्वरी प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर 416 002। अहिल्यादेवी समजाव्यात अशा पद्धतीचा या सांस्कृतिक चळवळीचा मुख्य उद्देश आहे आणि यासाठी म्हणून पहिल्या नंबरमध्ये रोख आणि 4 लाख रुपयाची पुस्तकं विविध चळवळीतील आणि महापुरुषांची पुस्तकं देण्यात येणार आहे। तसंच 2 नंबरचं सुद्धा बक्षीस आहे ते 4 लाखाचं आहे। त्यामध्ये या चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे आणि त्या पद्धतीनं आतापर्यंत जवळजवळ 30,000 लोकांनी या निबंध स्पर्धेसाठी चौकशी केलेली आणि त्या पद्धतीनं त्यांचं लिहिण्याचं वगैरे काम चालू आहे। परंतु अजून 1 महिना आणि ऐतिहासिक अशी जशी 300वी जयंती आहे तशी निबंध स्पर्धा सुद्धा ऐतिहासिक होईल आणि यामधून प्रत्येकाच्या विचारातील कृतीतील जी अहिल्यादेवी स्पर्धा मोठ्या प्रमाणात घेण्याचं आपण नियोजन केलं त्याचा लाभ घ्यावा अशा पद्धतीचं मी आव्हान या निमित्तानं करत आहे। अमृत महोत्सव साजरा केल्यानंतर आणि भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजच्या पिढीला भारताचा वास्तववादी वैभवशाली इतिहासातून प्रेरणा घेऊन आपण वर्तमानात वाटचाल करून भविष्याचा वेध घेतला पाहिजे। त्यातूनच आपली प्रगती साधता येऊ शकते। पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्याबाई यांचं जीवन कार्य आणि आजची भव्य निबंध लेखन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। अहिल्याबाईंबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचं म्हटलं तर 31 मे 1725 रोजी चौंडीच्या मानकोजी पाटलांच्या घरी त्यांचा जन्म झाला। युवराज खंडेरावांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अहिल्याबाईंवरती सती जाण्याची वेळ आली। तत्कालीन परिस्थितीनुसार त्या सती जाण्यास निघाल्या, मात्र शास्त्री मल्हारराव यांच्या विनंतीवरून माता न राहता संपूर्ण प्रजेच्या माता झाल्या, लोकमाता झाल्या। वास्तविक पाहता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांनी आपल्या जवळच्या 28 आप्तेष्टांचे मृत्यू बघितले, त्यामध्ये 18 सतींच्या किंकाळ्या। त्यामुळे आज आपली राष्ट्र ही संकल्पना अस्तित्वात आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यांच्या प्रशासनातील अनेक बाबी राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। भारतीय नसून तो राज्याचा विश्वस्त आहे ही संकल्पना त्यांनी रुजवण्याचं काम केलं आणि याच्यातून प्रेरणा घेऊन
अहिल्यादेवी होळकर यांची 300व्या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापुरातील मानवतावादी सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीनं अहिल्यादेवींचा उचित असा सन्मान होण्याच्या दृष्टिकोनातून भव्य अशा निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही निबंध स्पर्धा 30 जूनपर्यंत अर्ज मागणी केलेली आहे आणि आतापर्यंत जवळजवळ 300 ते 400 लोकांनी आतापर्यंत आपली नाव नोंदणी केलेली आहे। ही निबंध स्पर्धा ही घेण्यामागचा उद्देश या मानवतावादी सांस्कृतिक चळवळीचा आहे की अहिल्यादेवींनी जे लोकोपयोगी कामं केली ती लोकोपयोगी कामं कुठंतरी पुन्हा इतिहास लिहिला जावा। जे अपरिचित निबंध स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक अशी ही निबंध स्पर्धा होणार आहे। त्याला 5 लाखाचं पहिलं बक्षीस आहे, त्यामध्ये 1 लाख रुपये रोख आणि 4 लाखाची पुस्तकं देण्यात येणार आहे आणि सहभागी स्पर्धकाला 1000 रुपयाची पुस्तकं सुद्धा नाव नोंदणी केल्यानंतर त्याला 1000 रुपयाची पुस्तकं त्यांना देण्यात येणार आहेत। अशा पद्धतीने चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अहिल्यादेवींचा अभ्यास करावा, त्यावरती लिहावं आणि ते या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं अशी यामागची संकल्पना आहे। त्यामध्ये प्रतिसाद तरी चांगला लागतो, पण तो भविष्यामध्ये सुद्धा आपल्या माध्यमातून प्रसिद्धीच्या माध्यमातून जर लोकांच्यापर्यंत हा विषय गेला तर अजून लोक यामध्ये सहभागी होतील, त्यासाठी ही आजची प्रेस घेण्यात आली आहे। निबंध स्पर्धेचा विषय आहे लोकमाता अहिल्याबाई यांचे जीवन कार्य आणि आजची प्रस्तुतता। या विषयावरती निबंध लिहिणाऱ्यांना प्रत्येक सहभागी स्पर्धकाला 1000 रुपयाचं पुस्तक आणि सहभागाचं प्रमाणपत्र मिळणार आहे। त्याचबरोबर पहिलं पारितोषिक साहेबांनी सांगितल्यानुसार पहिलं पारितोषिक 5 लाखाचं रोख आणि 4 लाखांची पुस्तकं, तर दुसरं पारितोषिक 3 लाखांचं असून त्यामध्ये 50,000 रुपये रोख आणि 2.5 लाखांची पुस्तके अशा स्वरूपाचं पारितोषिक आहे। त्याचबरोबर उत्तेजनार्थ सहभागींना 20 सहभागींना पारितोषिकं दिली जाणार आहेत पुस्तकांच्या माध्यमातून। टार्गेट ठेवक असतील, नवोदित लेखक असतील त्यांच्याकडून यावं आणि यामध्ये नियोजन आहे। तर आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन आहे की जास्त योगदान द्यावं।